दिल्लीच्या लाल किल्ल्यावर जो तिरंगा फडकतो तो आपल्या महाराष्ट्रातल्या नांदेडमध्ये तयार होतो। 1967 साली स्वामी रामानंद तीर्थ आणि पद्मभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुढाकारामुळे सुरू झालेले हे केंद्र आज देशातील सर्वात मोठं तिरंगा निर्मिती केंद्र आहे। कोरा खादी कापड येतो लातूरच्या उदगीरहून, मग जातो अहमदाबादच्या मान्यताप्राप्त मिलमध्ये 3 रंगात रंगवण्यासाठी आणि परत येतो नांदेडमध्ये, जिथे कारागीर त्याला अंतिम रूप देतात। स्क्रीन पेंटिंग मध्ये अशोक चक्र उमटवलं जातं आणि लाकडी गर्डीने दोरी घट्ट बांधली जाते। हे काम फक्त 15 ऑगस्ट पुरतं मर्यादित नाही। स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिनासाठी वर्षभर इथे राष्ट्रध्वज तयार होत असतात। यंदा 10,000 ध्वज तयार झाले आणि तब्बल 1 कोटी रुपयाची विक्री साध्य झाली। 200हून अधिक कारागिरांच्या हाताला यातून रोजगार मिळतो। प्रत्येक तिरंग्यामागे आहे एका कुटुंबाचा घाम आणि उपजीविका। सर्वात मोठा ध्वज 14 बाय 21 फूट। हे तिरंगे पोहोचतात देशातील 16 राज्यांमध्ये, मंत्रालय, सरकारी कार्यालय आणि लाल किल्ल्यापर्यंत। पुढच्या वेळी तिरंगा पाहाल तेव्हा आठवण ठेवा नांदेडच्या हाताची मेहनत आणि 58 वर्षाचा वारसा। तुम्हाला हे आधी माहिती होतं का? खाली कॉमेंट मध्ये नक्की सांगा।